आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा। केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेला निधीअभावी मोठा फटका बसला असून प्रलंबित देयकांच्या प्रश्नावरून बागलाण तालुक्यात ठेकेदारांनी कामबंद आंदोलन छेडले आहे। निधी नाही तर पाणी नाही असा इशारा देत ठेकेदारांनी शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। बागलाण तहसील कार्यालय व पंचायत समिती समोर आज ठेकेदार संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात तालुक्यातील ठेकेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शासनाने मार्च महिन्यात देयके देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात 1 रुपयाही न मिळाल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन 2 वर्षांचा कालावधी उलटूनही देयके न मिळाल्याने ठेकेदार कर्जबाजारी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे संतप्त ठेकेदारांनी कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। तसेच ज्या गावांमध्ये योजना पूर्ण झाल्या आहेत तेथील पाणी पुरवठा यंत्रणा बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। या आंदोलनादरम्यान ठेकेदार संघटनेने प्रशासनाला निवेदन सादर करून प्रलंबित देयके तात्काळ अदा करावीत, डिपॉझिट व बयाना रक्कम परत करावी, योजनेला 2028 पर्यंत विनादंड मुदतवाढ द्यावी, तसेच ठेकेदारांवर कोणताही दंड आकारू नये अशा प्रमुख मागण्या मांडल्या। आंदोलनात बाळासाहेब जाधव, संजय भाबड, मनोज नागरे, ललित जोशी, योगेश जगताप, व्यंकटेश फड, अनिल भोर, ब्रिजेश वाघ, नितीन पगारे, भूषण कोर, सचिन कोठावदे, गिरीश पाटील, जयेश अहिरे, हर्षल सोनवणे, निखिल कासारे, मनीष देवरे, अभिषेक देवरे, उमाकांत नांद्रे, निलेश गांगुर्डे, सचिन कापडनीस, पवन बधान, आकाश पगारे आदींसह अनेक ठेकेदार उपस्थित होते। दरम्यान ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग बागलाणचे शाखा अभियंता राकेश अहिरे यांनी माहिती देताना सांगितले की तालुक्यातील 112 मंजूर योजनांपैकी 79 योजना पूर्ण झाल्या असून बहुसंख्य देयके प्रलंबित आहेत। उर्वरित 33 योजना निधीअभावी रखडल्या आहेत। त्यामुळे प्रशासनाला गावकरी व ठेकेदार या दोन्ही बाजूंनी नाराजीचा सामना करावा लागत आहे। आजपर्यंत सरसकट मुदतवाढ द्या। आमची याद्वारे मागणी अशी आहे की जी उर्वरित कामं आहेत त्यांना सरसकट विनादंड मुदतवाढ ही मिळाली पाहिजे। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लोकवर्गणी। ट्रायबल भागासाठी 5% लोकवर्गणी, जनरल भागासाठी 10% लोकवर्गणी। तुम्ही तांत्रिक मंजुरी घेतल्या, तुम्ही प्रशासकीय मान्यता दिल्या, तुम्ही जेव्हा टेंडर फ्लॅश केले, टेंडरमध्ये कुठलाही क्लॉज टाकला नाही की लोकवर्गणी आम्ही 5% तुमची कपात करणार आहोत किंवा 10% कपात करणार आहोत। आम्ही एकाही ठेकेदाराने कामात टेंडर भरले नसते। जर तुम्ही आम्हाला कल्पना दिली असती की 5% लोकवर्गणी तुमच्या बिलामधून कपात होणार आहे, तर एकही बंधूंनी आमच्या टेंडरमध्ये सहभाग घेतला नसता, एकही काम पूर्ण केलं नसतं। आज 90% कामं पूर्ण करून घेतले आणि आता म्हणतं 5% लोकवर्गणी कट करावं लागेल, 10% लोकवर्गणी कट करावं लागेल। अहो, पाणी पुरवठा हे स्किल वर्क आहे। इथं काय मेहनत आहे, इथं विहीर खोदण्यापासून ब्लास्टिंग करण्यापासून तो बिचारा खाली आमचा विहिरीत मजूर उतरतो, त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही। तो ब्लास्टिंग उडवताना, विहिरीतून माल मैला काढताना इथं प्रत्येक शेतकऱ्याला आडवं जावं लागतं पाईपलाईन करायला। टाकी इतका स्किल वर्क आहे, फार ओळंबा लावून तुम्ही आमच्याकडून चेक करून घेता। इतके स्किल वर्क, इतकं बारीक सारीक वर्क, ज्याच्यामध्ये रेशिओ जो प्रॉफिट रेशिओ एकदम अत्यंत अल्प प्रमाणात, त्याच्यात तुम्ही आमची लोकवर्गणी करता। त्याच्यात 12% GST तुम्ही सुरुवातीला टेंडर करून ठेवले, मूर्खासारखे टेंडर काढले, 12% GST वसूल करताना आमच्याकडून 18% वसुली करता। अहो, ह्या लोकांनी घरातून पैसे लावले, 1 रुपया मिळाला तर नाही प्रॉफिटचा, घरातून पैसे लावले आणि आज परिस्थिती अशी करून ठेवली तर आम्हाला भीक मागायची वेळ आली। आमचा एक बंधू सांगलीचा हर्षल पाटील, अहो, सुसाईड करून घेतलं। अशा राज्यातल्या 5 आत्महत्या झाल्या, सरकारने दाबून टाकल्या। या निमित्ताने अजून मला सरकारला विचारावं असं वाटतं की अजून कोणाच्या आत्महत्येचं सरकार वाट बघत आहे का? आमच्या या सामान्य ठेकेदार बांधवांचं एखाद्याचं घर तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे का? त्याचे मुलं बाळं रस्त्यावर आणायचे आहेत का? आता तरी सरकारने जागा व्हावं आणि आमच्या या मागण्या आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि सरकारने याची गंभीर दखल घ्यावी।
या आंदोलनाच्या निमित्ताने आज आम्ही परत एकदा एक आवाहन करतो की सरकारने येत्या 15 दिवसात आम्हाला निधीची तरतूद करावी, अन्यथा भविष्यात बेमुदत काम बंद आंदोलन आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे परत एकदा आम्ही सगळे स्टार्टर व पंप खोलून गावाचा पाणी पुरवठा आमचे जिथं जिथं कामं झालेत आणि जिथं जिथं आम्हाला पेमेंट मिळालं नाही त्या सगळ्या योजनांची आम्ही स्टार्टर आणि पंप खोलून त्या गावांचा पाणी पुरवठा खंडित करणार आहोत. माय माऊलींना विनंती, आमचं काही चुकत असेल आम्हाला माफ करा, परंतु आमचेही घरदार आहेत, आम्हालाही मुलं बाळं आहेत. सरकारने आमची निधी व्यवस्था करून आम्हाला आमचे पेमेंट मिळावे ही विनंती. धन्यवाद.